नमस्कार. मी प्रथमतः आपल्या चॅनलचे खूप खूप मनापासून आभार व्यक्त करते. कारण की जे माणूस तळागाळापर्यंत जाऊन त्याने जे साम्राज्य उभा केलेलं राहतो आणि आम्ही जे माझ्या नवऱ्याचा इतिहास बघायला गेला तर खूप त्यांचं जन्मच कब्रस्तानमध्ये झाले आणि ते अनेक लोकांची सेवा करत गेलेत आणि त्या माध्यमातून आमच्या खानदानीमध्ये कोणी राजकारणामध्ये नाही आहे. आम्ही सामाजिक कार्य करत करत जनतेने आम्हाला निवडून दिले आणि तेच मी जनतेसाठी आम्ही राजकारणामध्ये आले आणि माझी जी ओळख झाली की माझ्या जनतेने मला निर्माण केले की एक माझ्या नवऱ्याचं स्वप्न होतं की महाराष्ट्रामध्ये अनेक पुरुष वगैरे गोल्ड घालायला बघते, त्यामुळे एक महिला का घालू नये म्हणून नवऱ्याने स्वतःच्या कष्टाने ते उभा केलं. कारण की कुठल्या पार्टीचं नाही, कुणाचं नाही, काय नाही, चोरीला वाडाचं स्वतःचे एक ओळख म्हणून माझ्या नवऱ्याने मला उभा केले आणि आम्ही पार्टीसाठी काम करत होतो गेले 10 वर्ष. पार्टीने आम्हाला काही दिले नाही, कुठले पद दिले नाहीत, काय नाहीत. आम्ही राबलो केलो, आमचे स्वतःचे पैसे घालून तरी आम्ही एवढं मोठं काँग्रेस पक्ष जिवंत ठेवलो. कार्यकर्त्यांना, महिलांना मला साड्या वगैरे वाटप करत आणि जो प्रभागाचा जेवढा जे विकास केलेला आहे, कुठल्या आमदारची खासदारची कुठलीही निधी नाही आहे. स्वतः माझ्या वैयक्तिक मी अनेक आंदोलन केले जनतेसाठी. ते निधी खिचून सनी आणून सनी आम्ही हे एवढं मोठं साम्राज्य उभं केलं आणि आज जे आमचं काम कार्य बघून त्यांनी भारतीय जनता पार्टीने आम्हाला ह्यांच्या पक्षामध्ये घेतलं. आणि मेन जनतेला काय हवं राहतं की सत्ता महत्व राहतो की नागरिकांचे प्रश्न सुटण्यासाठी. त्यामुळे मी जनतेसाठी बीजेपी मध्ये आम्ही आलो आणि विकास महत्वाचा आहे. महाराष्ट्रामध्ये, राज्यात, महाराष्ट्रामध्ये ना मध्यचे पण आमदार आपले बघायला बघतो की देवेंद्रदादा खोटे, त्यांचं ही काम किती चांगल्या पद्धतीने चालू आहे. दादा जरी असले तरी पूर्ण लक्ष इकडे राहायला बघतं. आणि दिलीप भाऊ कोल्हेचं पण बघता की अनेक त्यांचे बचत गट आहेत, कारखाने आहेत, जे गोरगरीब लोकांसाठी दिलीप भाऊनी सुद्धा उद्योग दिलेत. आणि त्या ठिकाणी आम्ही जिथे जिथे बघतो की दिलीप भाऊचं पण खूप चांगलं नाव असल्यासारखं आहे की भाऊमुळे आज आम्ही इथपर्यंत असल्यासारखे गोरगरीब लोकांसाठी. आणि ह्या सगळ्या लोकांनी जे आज आम्हाला एवढं घरोघर सत्कार वगैरे केला, हे केवळ की एक भारतीय जनता पार्टी आणि आमचं कामाचं श्रेय आणि दिलीप भाऊ यांचं श्रेय आणि विनोददादा भोसले म्हणा, बाबा करगुळे म्हणा, विजयताई खरात म्हणा, या सर्व लोकांनी, जे वृद्ध लोक म्हणा, जे महिला आहेत आमच्या सोबत फिरतात, हे खरं मी आमच्या सोबत त्यांचे काम धंदे सोडून यालेत. मी त्यांचे खूप खूप मनापासून आभार व्यक्त करते. आणि ह्यांचे जे काही कामं, जे काही प्रश्न आहेत, आम्ही चारही नगरसेवक या ठिकाणी रात्र दिवस तुमचे जे काही समस्या आम्ही सॉल्व्ह करतो. चाळीचा असू द्या, कुठला असू द्या, आणि आम्ही सरकारापाशी भांडून तरी निधी खिचून आणण्याचा प्रयत्न करतो. लाडक्या बहिणी योजनेचा फायदा व्हायला बघतो. आपण बघतो की मागच्याच आठवड्यामध्ये सर्व महिलांना 1,500 रुपये पडले. आता संक्रांती यायला बघते त्यावेळेस 21 रुपये होणार. आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी सुद्धा सरकार आपल्या योजना आणायला बघणार आहेत. आणि ह्याचं जे जे देवाभाऊनी जे काम कार्य केलं राज्यात, महाराष्ट्रामध्ये आपला सत्ता असल्यामुळं केवळ स्ट्रॉंग कोण आहे, बीजेपी आहे. आणि खालचे शिवसेना म्हणा, राष्ट्रवादी म्हणा, काँग्रेस म्हणा, हे खाली दबले गेलेले आहेत. ह्या लोकांचा कुठलाही निधी नाही, काय नाही. त्यामुळे ह्यांनी बीजेपीला टार्गेट करायला बघतात. पण जनता खूप हुशार असल्यासारखी आहे, हे त्यांना दाखवून देणार 15 तारखेला महाराष्ट्रामध्ये सोलापूर शहरामध्ये.